साईडलाच आता आम्ही गवारीची भाजी करतोय, झटपट पटकन अशी होणारी. काय टाकलं तेलात? जिरे मोहरी. हां, छान गवार धुवून घेतलेली आहे. कारण एवढ्या गवारीची मला आमटी करायची, त्यामुळं गवारी कमी घातली. ओके. कढीपत्ता आणला नाही, एवढा कढीपत्ता गच्चीवर आहे, तर कढीपत्ता आणला नाही. मला नाही आवडत गवारीच्या भाजीत कढीपत्ता. आमटी छान वाटतं ना, म्हणजे मला आवडत कढीपत्ता, मी सगळ्यांचाच टाकते कढीपत्ता. हे सगळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकणाऱ्या बायका. हां, कोथिंबीर पण टाकायचं. आपल्याला नाही आवडत, सगळ्या भाजीत नाही आवडत. लगेच पाणी टाकू. तोपर्यंत बेसन शिजलं का नाही बघते मम्मी. हां, बघा आता हलवलं, छान झालं. कसलं छान झाले ना, मस्त. अशी जरी खाल्ली ना चमच्याने किंवा ही अशी भाजी करायची आणि आपण पराठे करतो ना, कणिक म्हणजे पीठ चपाती लाटायची, त्याच्यामध्ये अशी घालायची आणि मुळ्याचा पराठा भाजीचा, खूप छान लागतो ते पण. आता एक पाणी टाकू आपण, तर वरून लाल तिखट, लाल म्हणजे काळा मसाला. हां, आपला काळा मसाला असतो तो. चवीपुरतं मीठ. शेंगदाण्याचे कूट. आता शिजवून घ्यायची का भाजी चांगली? हा, मस्त अशी शिजवून घ्यायची भाजी. ओके, चला भेटू 5 मिनिटांनी. भाजी आता शिजलेली आहे. इथे मम्मी करते गरम गरम चपात्या. आता ताटं करून जेवायला घेऊयात. चला या जेवायला. तरी आहे गवारीची रस्सा भाजी. ही मुळ्याची आपली बेसन पेरलेली सुटसुटीत भाजी. का किती मोकळी झाली ना. येस. आंबाड्याची चटणी पण होती ना मम्मी? हा, ही काय आहे की. आणि हा आहे पायनॅपलचा शिरा. या जेवायला.